अच्छा ते हे घर आहे होय तुमचं? लय बारक आहे. भाड्याचं की मालकीचं? भाड्याचं आहे. बरं पाहुणं कुठलं हो तुमचं? म्हणजे म्हणजे तुमच्या घरातल्या सोयरिकी कुठं कुठं झाल्या, कुठल्या कुठल्या खानदानात पाहुणं आहे ती? त्याच काय आहे, आमचं घरानं तसं लय मोठं आहे. तेव्हा शोभली पाहिजे ना तुमची ही सोयरीक. ಅದು ದುಡ್ಡು ಇದೆ ನಿಮ್ ಕಡೆ ಅದು ಹೊಲ ಇದೆ ಕಿನಿ ಮತ್ತ ಏನ್ರಿ ಅದು ಹುಂಡ ಎಷ್ಟು ಕೊಡೋರಿದ್ದೀರಿ ನೀವು? अहो ते काय आहे की काका काकींचा लय जीव आहे माझ्यावर. ते काळजी नाही विचारतात. होय, तुम्ही त्यांचं मनाला लावून घेऊ नका. पुरीला बोलवा, औपचारिकता करून घेऊ आपण. काय राणा भाऊजी? वा, छान आहे मुलगी. वा, चांगली आहे मुलगी. ಏನ್ರಿ ಕಾಲ ಬಿಡದ್ದು ರೀತಿ ಇದೆ ಏನಿಲ್ಲ ಈ ಖಾनदाने ಒಳಗ? मोठ्यांच्या पाया पडायचं शिकवलं नाही वाटलं आईबानं? वा, चांगले संस्कार आहेत. काय ग, काय झालं? मला बी यायचं होतं पोरगी बघाया, आणि तिकडे काय झालं ते बी सांगितलं नाही सा. अगं बाई चंदे, तू विचारलंच नाहीस आम्हाला, आता कसं सांगणार बरं? लई खुश आहे सा ताईसाब. काय झालं तिकडे? लगीन मोडलं नव? नाही म्हणजे आज नाही मोडलं, पण उद्या हे लगीन नक्कीच मोडणार. त्या चिमणा चिमणीच्या मनात अशी काही धडकी भरून आलोय चंदे आम्ही. एकदा का याद्या सुरू झाल्या की हे लगीन मोडलं म्हणून समज. हे लय भारी झालं बघा ताईसाब. पर तुम्ही त्या काका काकीला नेण्यापरीस मला का नाही नेलं तिकडं? मला लई राग आला त्या काका काकीचा. चंदे, अगं बाई चंदे, एवढा कशापायी रागराग करती त्या भल्या माणसांचा? लई कामाची माणसं आहेत ती. बरं आम्हासनी सांग, तुला लगीन मोडता येणं शक्य होतं काय? म्या काय बोलणार तिथं नोकर माणूस? नोकर माणूस आता कशी आलीस बघ लाईनीवर. चंदे, हे लगीन मोडणार ते त्या काका काकींच्या हातनच. म्हणजे लगीन मोडणार खरं तर आम्हीच, पण दानीला कोण जाणार? कोण? ही पोपट मैनीची जोडी.
आता एकदा का याद्या करायला सुरुवात होऊ देत. अशा मागण्या करतो बाप जन्मात त्याला त्या मागण्या कधी पुऱ्या करता यायच्या नाहीत. तू बघतच बस ग चंदे. इंदू, हे इंदू, तुझे ते मावशीचे भाऊ नाव काय त्यांचं? त्यांनाही बोलवायला पाहिजे ना. उगाच कशाला हो सकाळपासून सगळ्या नातेवाईकांची नावं विचारायला लागलाय मला. विचारू नको का? कुणाला बोलवायचं याची लिस्ट आत्तापासूनच बनवायला पाहिजे ना. नाहीतर गडबडीत राहून जातात ग नावं. कोण येणार, खर्च किती येणार, याचं प्लॅनिंग नको का करायला? बाबा, आपण आपल्याला जेवढं जमतंय आणि झेपतंय ना तेवढंच कर. आणि जे जमत नाहीये ते स्पष्टपणे सांगूया. तो पर्याय राहिलाय आता. तुला राणाजींबरोबरच लग्न करायचंय म्हटल्यावर ते म्हणतील ते सगळं आपल्याला करायलाच हवं. म्हणजे आपण फक्त माझ्या हट्टासाठी हे लग्न करतोय का? आई, तुला अजूनही हे लग्न मान्य नाहीये? अंजू, तसं नाहीये ग. आम्हालाही आनंदच होतोय, पण हे मानपानाचं झेपत नाहीये ग. मानपान म्हणजे नेमकं काय याचा अंदाजच नाहीये ना. आणि राणाजींच्या घरच्यांना मानपानाबद्दल कसं विचारणार? खरं तर विचारायची काही गरजच नाहीये. सगळंच आपल्या कुवती बाहेरच आहे. गायकवाडांच्या सुना 10-10 किलो सोन्यानं मढलेल्या असतात. ऐकलं नाही का तुम्ही? बाबा, आज मी राणाजींशी बोलते. हे यादी, सुपारी, मानपान सगळ्याची माहिती विचारून घेते. तू इंदूकडे लक्ष नको देऊस. मी आज सकाळपासून पाहुण्यांची नावं विचारतोय ना, म्हणून वैतागली आहे. तुझी शाळेची तयारी झाली असेल तर निघतो. तुला शाळेला उशीर नको व्हायला बेटा. निघ. अजून कसे आले नाहीत अंजलीबाई? शाळेचा टाइम तर झालाय. फोन करून बघू काय? नाही, नको. येतील त्या. राणादा, हा? तुम्ही? राणादा, बरं झालं भेटलास. लय उशीर झालाय. शाळेकडे सोड की. हा, माझी गाडी काय वडा पटली वारे तुम्हाला? तसं नाही, लय दिवस झाला तुझ्या गाडीवरनं चक्कर मारली नाही. सोड की. संध्याकाळी चक्कर मारू. हा, अरे संध्याकाळी शाळा भरत्या वय. उशीर झालाय म्हणून सोड म्हणतोय ना वा. राणादा सोड की, लय उशीर झालाय. शाळा कुणाची? तुमची. उशीर कोणाला झालाय? तुम्हाला. मी सांगितलं होतं वय उशीर करायला. पण आम्हाला सोडलं काय फाळा पडणार आहे तुझ्या गाडीला? आता नाही. आता माझं लई महत्वाचं काम आहे. हा, चला उतरा. अरे उतर. आजकाल तुला महत्वाचंच काम असतंय. बिन महत्वाचं काम असते त्यावेळी भेट, मग बघतोस तुला. गॉन केस झाला याचा. आता जात का घालू एकेकाला? दोघांना पसंत आहे. सगळं ठरलं. तुम्ही मुलगी कुठली केला? मुंबईची. तुम्ही मुलगी कुठे दिला हो? दौलतवाडी. कुणाच्या घरामध्ये दिला? प्रतापराव गायकवाडांच्या. आपल्या राणाच्या लग्नाची तारीख 5 मार्च 2017 यायला लागतंय.